नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, बीएड CET 2024 मार्च 5 या दिवशीचा सकाळ व दुसरी शिफ्ट जी आहे त्या शिफ्टचे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, 4 तारखेच्या पेपरप्रमाणेच आज 5 तारखेच्या सकाळच्या व दुसऱ्या शिफ्टमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन व आपल्या प्रश्नांचा जो स्तर आहे जो की सोपा ते मध्यम असा आहे तो आपल्याला कंटिन्यू ठेवलेला पाहायला मिळतो। आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आलेला पहिला प्रश्न युनिसेफ म्हणजेच UNICEF याचे पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे? तर विद्यार्थी मित्रों, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड असं या युनिसेफचं पूर्ण रूप फुल फॉर्म होय। त्यानंतर हॅरी पॉटर हे पुस्तक कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्रों, JK रोलिंग यांनी हॅरी पॉटर हे कॅरेक्टर तयार केलं व पुस्तक लिहिलं। विद्यार्थी मित्रों, साहित्य या घटकातून आलेला हा जीकेचा जनरल नॉलेजचा प्रश्न होय। त्यानंतर हरिजन हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर कोणी सुरू केले? तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर आहे महात्मा गांधी। महात्मा गांधींनी तत्कालीन परिस्थिती ही जनतेसमोर आणण्यासाठी हरिजन नावाचं वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर सुरू केला। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों जो की विज्ञान घटकातील आहे, द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्याला आपण सापेक्षवादाचा सिद्धांत असं म्हणतो तो कोणी मांडला, कोणी सांगितला? तर विद्यार्थी मित्रों, त्याचं उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन। तर अल्बर्ट आइन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षतावाद सिद्धांत हा मांडला। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आजच्या तिसऱ्या सत्रातील जे प्रश्न असतील आपला पेपर झाल्यानंतर आम्हाला कळवा, जेणेकरून आपण ते पुढील विद्यार्थ्यांसाठी सर्क्युलेट करू, नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल। विद्यार्थी मित्रों, शिक्षक अभिव्यक्ती या घटकातील तुम्ही शिक्षक हे क्षेत्र का निवडले असा प्रश्न विचारण्यात आला होता। तर आपल्याला शिकवण्याची अध्यापनाची आवड, तर याचे पर्याय उपलब्ध होऊ शकले नाही, परंतु प्रश्न आपल्या लक्षात आला असेल। अशा प्रकारे आपण प्रश्नाची तयारी करायची आहे, ज्यांचा आजचा तिसरा सत्र तसेच उर्वरित सत्र असतील उद्याच्या पेपरचे त्यांनी या संदर्भात अभ्यास करायचा आहे। 3 जानेवारीला गुरुवार होता, तर 3 फेब्रुवारीला कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रों, जानेवारी महिन्यातील जे दिवस आहेत विद्यार्थी मित्रों त्याला अनुसरून हा प्रश्न। त्यानंतर पुढचा प्रश्न सहसंबंध ओळखा, बिहू, कथ्थक, तर गरबा काय? तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले होते। पोंगल, भांगडा इथं उपलब्ध ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजून 2 ऑप्शन होते, तर इथे भांगडा हे आलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण पोंगल हा सण आहे। तर विद्यार्थी मित्रों, हे वरील 3 नृत्य प्रकार आहेत, तर भांगडासुद्धा नृत्य प्रकार असल्यामुळे ते आपलं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, स्टेरी नाईट हे चित्र कोणी रेखाटले? तर विन्सेंट गोग यांनी स्टेरी नाईट नावाचं चित्र रेखाटलं। चित्र दाखवून अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, हे चित्र कोणाचे आहे, कोणी रेखाटले? तर त्याचं उत्तर विन्सेंट गोग असं आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला। दुसऱ्या सत्राचा अजून प्रश्न विद्यार्थी मित्रों, NIPUN निपुण संस्था कशाशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रों, कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंटशी ही संस्था निगडीत असलेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच विद्यार्थी मित्रों, आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय असाही प्रश्न विचारण्यात आलेला पाहायला मिळाला, तो म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव होय। तसेच विद्यार्थी मित्रों, आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये घड्याळावर आधारित, रेल्वेवर आधारित कॅलेंडर आताच आपण वरती पाहिला 3 जानेवारी 3 फेब्रुवारी कॅलेंडर आधारित तो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रों। तसेच गटात न बसणारा शब्द यावरती आधारित 3 प्रश्न विचारण्यात आले। क्रम या घटकावर आधारित म्हणजेच रांग, तर रांगेवर आधारित 3 प्रश्न विचारण्यात आले। या अनुषंगाने आपण अभ्यास करावा। नॉर्मलायझेशन नक्कीच पाळलं जात आहे विद्यार्थी मित्रों, म्हणजेच राहिलेले जे सत्र आहेत त्यामध्ये पण आपल्याला प्रश्न या घटकावर आलेले पाहायला मिळतील। म्हणजे आपण घड्याळ तसेच रेल्वे, कॅलेंडर, गटात न बसणारा शब्द, क्रम याचाही अभ्यास आपण करणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळतील। भारताचे 15वे राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू।
त्यानंतर विद्यार्थी मित्रो पहिल्या सत्रातील जे प्रश्न आहेत तेही आपण पाहत आहोत. राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. एक प्रश्न विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता गटातून आपल्याला आलेला पाहायला भेटतो. 5 स्टार 3 = 40 तर 7 स्टार 2 = हाऊ मेनी. अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला पाहायला मिळतो. त्यानंतर वेगळा शब्द ओळखा. यामध्ये दिवस, महिना, तारीख, दिनदर्शिका. तर विद्यार्थी मित्रो हे 3 जे घटक आहेत तर ते आपल्याला दिवस सांगतात, कालमान सांगतात. तर दिनदर्शिका हा वेगळा शब्द आहे ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो. तर दिनदर्शिका वेगळा शब्द होय. गटात न बसणारा शब्द सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थी मित्रो कान, नाक, डोळा, दात, हनुवटी हा आपल्याला पाहायला मिळतो. याचंही उत्तर आपण त्या अनुषंगाने कॅल्क्युलेट करणं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आयोडीनच्या कमतरतेने मानवी शरीरात कोणता आजार होतो? तर विद्यार्थी मित्रो गलगंड ज्याला आपण ग्वायटर असं म्हणतो हा आजार आपल्याला आयोडीनच्या कमतरतेमुळे झालेला पाहायला भेटतो. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट होय. जगात उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो जपान हे करेक्ट उत्तर आहे. तसेच भारतामध्ये विद्यार्थी मित्रो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सूर्यकिरणं पडलेली पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बुर्ज खलिफा ही इमारत कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो बुर्ज खलिफा ही दुबई येथे स्थित असणारी इमारत होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पहिल्या सत्रामध्ये अजून एक फुल फॉर्म आपल्याला विचारलेला पाहायला मिळाला. तो म्हणजे CPUचे पूर्ण रूप कोणते? तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट हे CPUचे पूर्ण रूप होय, जे की संगणकाशी निगडीत आहे. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला आजच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रातले प्रश्न पाहायला मिळतात. आपण जर एक्झाम झाली असेल आपली तर कृपया आम्हाला प्रश्न पाठवा. ते 4 तारखेचे असतील किंवा आजचे सकाळच्या सत्रातले 5 तारखेचे. तसेच विद्यार्थी मित्रो ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनीही प्रश्न पाठवावे जेणेकरून आपल्या बंधू भगिनींना त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रो मागील जे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहिले, अभ्यासले 2022, 21, 20 तर विद्यार्थी मित्रो त्याचाही आपल्याला नक्कीच फायदा झालेला आहे. त्याच प्रकारचा फायदा इतर विद्यार्थ्यांनाही होईल याची आपण काळजी घ्यावी व कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच प्रश्न सेंड करावेत. विद्यार्थी मित्रो तिन्ही सत्रामध्ये म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र यातील प्रश्न आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. कारण नॉर्मलायझेशनमुळं तशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्यावरून आपल्याला प्रश्नाचा अंदाज येतो. तसेच 2 ते 5 प्रश्न विद्यार्थी मित्रो रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचाही आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स घेता येतील, जास्तीत जास्त मार्क घेता येतील. विद्यार्थी मित्रो लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.